माझी जन्मठेप भाग 117. हा भाग कै व्यंकटेश सदाशिव लांडगे आणि कै सौ सुमती व्यंकटेश लांडगे अकोला यांच्या स्मरणार्थ सुधीर व्यंकटेश लांडगे यांनी प्रायोजित केला आहे. हिंदी राज्यक्रांतिकारकांच्या योजनेप्रमाणे जर्मन रणतरी अंदमानावर आक्रमण करून आमची मुक्तता करण्याचा प्रयत्न करण्यास शक्यतो झटतील हे आम्हास संभवनीयच वाटत होते. 1-2 वेळा ती गोष्ट अगदी झाल्यासारखीच होती, कारण जर्मनीच्या भटकणाऱ्या रणतरीने एकदा अंदमानास जवळजवळ असहाय्य स्थितीत घेरून टाकले होते. कलकत्त्यास बिनतारी संदेश आर्थिक सहाय्याचे कमिशनरने धाडले ते वाटेत वाचून ह्या रणतरीने पुढे धाडले आणि त्या संदेशानुरूप कलकत्त्याहून सहाय्य घेऊन साधारण गलबत येताच ते धरून ती थोरली रक्कम परस्पर मार्गातच गडप केली. अन्नाचा तुटवडाही अंदमानात 1-2दा तीव्रपणे भासला, कारण रंगून कलकत्ता व मद्रास येथील गलबते येणे जाणे 2 महिने अगदी बंद झाल्यासारखे होते. अशा घेरात अंदमान निस्सहाय्य होऊन कधी शत्रूच्या हाती पडेल हे सांगणे सोपे नव्हते. जर अशी वेळ आलीच तर ती संधी येण्यापूर्वीच त्या अपूर्व घटनेच्या प्रसंगी कसे वागायचे हे पूर्वीच न ठरवणे म्हणजे अजागळपणाची पराकाष्ठा झाली असती. ती संधी व्यर्थ गमविण्याचे पातक त्या अजागळपणावर येणारे होते असे आम्हास वाटून आम्ही, जर क्वचित असा एकाएकी अद्भुत प्रलय झाला, अंदमान जर्मन रणतरीने भडीमार करून घेऊन त्यावर आपला अधिकार बसवला आणि तेथील सर्व बंदिवानांस मुक्त करून, असे विचार आमच्या डोक्यात येत. निरपेक्ष सुज्ञपणाने बेत आखा. जर्मन रणतरीचे हे बेत हिंदी क्रांतिकारकांच्या योजनेच्या परिचयाने आम्हास स्पष्ट दिसत होते. आमच्या वर्णातील राजबंदी आणि साधारण बंदिवान यांमधील विश्वास पुढाऱ्यास आम्ही ते समग्र समजावून दिले आणि असा प्रसंग येताच आपले कर्तव्य काय होईल त्याची एक सुसंगत योजना निवडक लोकांस सांगून ठेवली. त्या योजनेनुरूप बंदिवानांची मते बनविण्याचे काम वसाहतीत चालू होते. भाबडेपणाने इंग्रजांची सत्ता उलथेल असे समजू नका, परंतु अंदमानपुरते तरी ते अचानक छापा घालून इंग्रजांच्या हातून हिसडून घेणे आणि काही काळापुरते तरी त्यास आपले केंद्र बनवून आजूबाजूस राज्यक्रांतीच्या ठिणग्या पसरून देणे हे जर्मन रणतरीस साधले तर चटकन साधून जाणारे आहे हेही विसरू नका. तर अशा प्रसंगी आपल्या हाती काय करणे शक्य आहे याचा विचार करून प्रथमपासूनच संघटितपणे स्वसंरक्षण आणि स्वकर्तव्य कसे करायचे ते ठरवा. आशाळू भाबडेपणाने नव्हे तर निरपेक्ष सुज्ञपणाने ठरवा, असे आम्ही सांगून सर्व बंदिवानांस सावधान करीत राहण्याचा यत्न करू लागलो. जर्मन बेताची आणि हिंदी क्रांतिकारकांच्या आम्हा सर्वांस अंदमानहून सोडवून नेण्याच्या खटपटीची ही आमची धारणा बरीच साधार होती हे आता रौलट रिपोर्ट आणि इतर प्रसिद्ध वृत्तांतावरून सिद्ध झालेलेच आहे. पहिल्या वर्षामध्ये तरी हे त्यांचे बेत सफल होणे मुळीच असंभवनीय नसून 1-2दा तर ते सफल होत आले होते हेही त्या वृत्तांतावरून आणि युरोपियन अधिकाऱ्यांनी मागाहून स्वतःच सांगितलेल्या वृत्तांतावरून उघड आहे.
एमडेन धरली जाताच सरकारास हे बेत नक्की कळून राजबंदीवानांच्या कारागारांभोवती एखाद्या लढाऊ किल्ल्यासारखी सज्जता कशी केली गेली हे मागे सांगितलेच आहे. त्यात एका देशभक्ताने बारीसाहेबास अशीही एक कंडी जाऊन सांगितली की सावरकरांस कारागारातून अचानक उचलून नेण्यासाठी जर्मनीच्या वतीने एक विमानही येण्याची बोलणी चालली आहेत. या विमानाच्या काल्पनिक अवतरणास रोखण्यासाठीच की काय, त्यावेळेपासून नुसत्या तुरुंगातच असणाऱ्या गोऱ्या सैनिकांच्या पहाऱ्याच्या जोडीस सशस्त्र बंदुका भरून पट्टे चढवून सिद्ध असलेल्या शिपायांची तुकडी त्या कारागारांच्या मध्यभागी असलेल्या एका उंच गुटीचे माथ्यावर दिवसभर सक्त पहारा देत बसवली गेली. युद्ध बंद झाल्यावरही कित्येक महिने ही व्यवस्था तशीच चालू होती. आमच्या हालचालींवर आणि बोलण्या चालण्यावर जर्मन रणतरीच्या आक्रमणापासून अर्थातच अत्यंत कडक दृष्टी ठेवण्यात आली होती आणि त्यामुळे व्यावसायिक चुगलखोर वाटेल त्या खऱ्या खोट्या कंड्या आमच्या विरुद्ध पिकवून अधिकाऱ्यांची प्रसन्नता संपादन करण्यात चूर झाले होते. त्यातही त्या वसाहतीत जेव्हा गोरी सैनिक पलटण येऊन उतरली तेव्हा तर अधिकच भर पडली. त्या गोऱ्या सैनिकांस त्या रुक्ष आणि एकांत बेटात करमणुकीची इतर साधने नसल्यामुळे आमच्याविषयी, आमच्या क्रांतिकारक कृत्यांविषयी, जर्मनीशी असलेल्या आमच्या गुप्त संबंधांविषयी मनसोक्त गप्पा मारण्याची तेवढीच एक वेळ घालविण्याची करमणूक उरली होती. त्यांच्या मंडळ्यांतून, टोळ्यांतून आणि चांगल्या शहाण्या सुरत्या अधिकाऱ्यांच्या चर्चेतून आमच्याविषयी आणि आम्हास सोडवू पाहणाऱ्या जर्मन रणतरीविषयी कोणत्या काल्पनिक आणि अद्भुत दंतकथा प्रचलित होत्या हे अनायासेच प्रकट करणारा कलकत्त्याच्या डिचरचा कॅपिटलमधील लेख प्रसिद्धच आहे आणि त्याचा उल्लेखही क्वचित पुढे येईलच. आमच्यामुळे जगास अंदमान कळले. आम्हा हिंदी राजबंद्यांस सांभाळणे तर मग इतके सुलभ नव्हते. जिवंत जगतास पारखे होऊन ते मेल्यासारखेच समजून त्यांचा सर्वांस विसर पडावा म्हणून आम्हा सर्वांस अंदमानच्या काळ्या पाण्यावर नेऊन बंदीत टाकण्यात स्मशानातील पुरलेल्या प्रेताहून आता यांची अधिक चिंता करणे न लागे म्हणून बहुतेकांस हायसे वाटले. परंतु अंदमानामुळे आमचा विसर जगास पडला नाही, तर आम्हामुळे अंदमानाची आठवण जगास झाली आणि कारागारास लढाऊ किल्ले करून आणि व्यापारी बंदरास विध्वंसिकांच्या आणि रणतरींच्या तोफांचा पहारा ठेवून आमचे रक्षण करावे लागले. या घटनांस पाहून आम्हास आमची जिवंतपणी मेल्यावरही अशी आठवण ठेवणाऱ्या आमच्या पूर्वकाळातील सहकार्यांविषयी कृतज्ञता वाटल्या वाचून राहिली नाही आणि त्या कारागारात त्या अत्यंत भयंकर परिस्थितीतही एक प्रकारचे उत्तेजन आणि आधार मिळाल्यासारखे भासले. हे या ऐतिहासिक वृत्तांतात न सांगता लपवून ठेवण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. केव्हा कोणाच्या चुगलीने आम्हावर राजकोपाचा कोणता आघात होईल हे त्या दिवसात सांगणे शक्य नव्हते. ती चिंताही वाटत नव्हती असे नाही. तथापि त्या चिंतेतही हिंदुस्थानच्या राजकीय प्रश्नास महायुद्धात इतके आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले हे पाहून राजबंदीवानांस
थोडे बहुत समाधान न वाटणे अशक्य होते. आपल्या राजकीय महत्वाकांक्षाही या जागतिक भूकंपात सफल होतील का मरुभूमीचे फळाफुलांनी डबडबलेल्या उद्यानात रूपांतर होईल का केवळ फुलाफळांनी डबडबलेल्या उद्यानांचे जाळून पोळून रेताड मरुभूमी बनविण्यातच ह्या प्रचंड सामरिक भूकंपाचा शेवट होणार आहे. ह्या चिंतेच्या, ह्या आशेच्या, ह्या भयाच्या खांद्यावर चढ चढून ते राजबंदिवान अंदमानाच्या बंदिशाळेतील अंधाऱ्या कोठड्यांच्या निराश तमांतून वर्तमानाच्या भिंतीपलीकडे भविष्याच्या प्रकाशास पाहण्यासाठी सारखे उत्कंठ होऊन राहिलेले होते. लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर. वाचन गीता चारुचंद्र उपासनी. सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर.